मारुतीरायाला रामाशिवाय दुसरं काही नको होतं. हा फरक आहे. म्हणून आईची इस्टेट सगळ्याला पाहिजे असते. आईचं सोनं सगळ्याला पाहिजे असतं. बापाची इस्टेट आणि आईचं सोनं. 2-3 मुलं असलं म्हणजे ते विचारायला सांगतात, एकदा आईला विचारून घ्या पाटल्या कुणाला, बांगड्या कुणाला, म्हणजे पुन्हा लफडं नको. वजन लक्षात घेऊन मागा. पाटल्या 10 तोळ्याच्या आहेत, बांगड्या 6च आहेत. माझं बोलणं कळलं का? पाटलीकरचा आईचा हात हातात घ्यायचा निराळ. काय तसं देवाकडून काही पाहिजे म्हणून त्याच्या जवळ जायचं निराळ. आणि देऊ दे नाही तर न देऊ दे, पण आईचा आशीर्वादाचा हात माझ्या हातात असावा या प्रतीतीने जवळ जाणं हाच खरा परमार्थ आहे. आणि हे नामदेवरायाला कळलं.